नमस्कार सर. कैलास केंद्रे आपणच ना? आपण कोणत्या पदावर होता पाटबंधारे खात्यामध्ये? सिंचन सेवक पतसंस्थेचा मी डायरेक्टर होतो. परत तुमची वीज व पाटबंधारे संघटनेचा मी अध्यक्ष होतो. आता सेवानिवृत्त झालात? सेवानिवृत्त. किती दिवस झाले? वर्ष किती झाली? वर्ष 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. अजूनही तुम्ही संघटनेमध्ये कार्यरत आहात आणि लोकांकरता काम करता, म्हणजे कर्मचाऱ्यांकरता काम करता. परवा जो तुम्हाला कोषागार कार्यालयानं जो डिफरन्स दिला त्याबद्दल तुम्ही त्यांचा सत्कार केला, त्याबद्दल आपलं मत काय आहे किंवा त्याच्याविषयी आपण मनोगत व्यक्त करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. काय सगळ्यात रेकॉर्डेबल तो हे आहे मुद्दा आहे. या सातारा ट्रेझरी ऑफिसनं तुमचे गुंजा साहेब, परत प्रवीण पाटील साहेब आणि त्यांची टीम सर्व यांनी ज्या दिवशी तुमचा हा आला शासन निर्णय आला डीए डिफरन्सचा, त्याच दिवशी रात्री जवळजवळ 10 ते 11 वाजेपर्यंत बसून त्यांनी फायनल केला आणि त्याच दिवशी आमच्या पेन्शनर लोकांच्या अकाउंटवर डीए डिफरन्स ट्रान्सफर झाला. म्हणजे ऑन द स्पॉट एकाच दिवशी एकाच वेळेला सर्वसाधारण कोषागार कार्यालयाकडे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त किती आहेत? तरी 10 ते 15 तुमचे कर्मचारी आहेत. कार्यरत आहेत ते 15 आहेत. आणि किती जणांचं केलं पेन्शनरांचं? 32,000. आपल्या सातारा जिल्ह्यात 32,000 लोकांचं त्याच दिवशी डीए डिफरन्स ट्रान्सफर झाला. ही एक रेकॉर्डेबल म्हणजे तर काय म्हणतो आपण गिनीज बुकात नोंदवा असा तो रेकॉर्ड आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात काम केलं. महाराष्ट्रातील कुठल्याही कोषागार कार्यालयानं हे केलेलं नाही. ते सातारच्या कोषागारानं केलेलं आहे, नगर जिल्ह्यानं केलेलं आहे. त्या पाठोपाठ हे एकाच दिवशी केलेलं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते अभिनंदनास पात्र आहेत. आणि याची नोंद तुम्ही घेतली? हो, नोंद घेतली. म्हणजे त्यांचा त्या दिवशी आम्ही कौतुक सोहळाच घेतला. त्या दिवशी तुमचे आवळे साहेब, निकम मॅडम आणि टीम किंवा तुमचे गुंजा साहेब आणि प्रवीण पाटील साहेब. त्यातलं विशेष हे आहे की प्रवीण पाटील साहेब जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे ते जॉबला होते. अच्छा. तुमचं संवेदनशील मन आहे. कर्मचारी सर्वच पेन्शनर आहेत, ते घेतात आणि त्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांना धन्यवाद मानले. सगळेच घेऊन गप्प बसतात, पण तुम्ही धन्यवाद मानून तुम्ही त्यांची नोंद घेतली, ही बाब विशेष आहे. तुमच्या ह्या कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि आपलेही अभिनंदन आणि आभार. असेच कार्यरत राहावा आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.